कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गॅस सिलेंडरचं वजन आता 14 किलोऐवजी फक्त 10 किलो असणार का? युद्धविरामाच्या अटींवर वाटाघाटी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न आहे। केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे। मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत। अर्जेंटिना भारतासाठी जीवनरेखा ठरलाय। IPL 2026 मध्ये खेळण्यावर 2 खेळाडूंवर बंदी येणार आहे। बादशहाच्या टटीरी या गाण्याविरोधात कारवाई केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 24 मार्च वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे सिलेंडरच्या वजनाबाबतची। गेल्या काही दिवसांपासून अशी अफवा पसरतीये की तुमच्या घरी पोहोचवल्या जाणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलेंडरचं वजन 10 किलोग्रॅम पर्यंत कमी केलं जात आहे। या बातमीमुळे अनेक कुटुंबांमध्ये चिंता वाढली आहे। पेट्रोलियम मंत्रालयाने परिस्थिती स्पष्ट करून नागरिकांना दिलासा दिलाय। मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सिलेंडरचं वजन कमी करण्याची चर्चा ही केवळ एक अफवा आहे। संकटाच्या काळात चुकीची माहिती अनेकदा जनतेला विनाकारण अस्वस्थ करते। 10 किलोच्या LPG सिलेंडर बद्दलची बातमी याचाच एक भाग होती। सरकारने हे स्पष्टपणे नाकारलं असून घरगुती गॅसच्या वजनात किंवा पुरवठ्यात कोणताही बदल झालेला नाही असं स्पष्ट केलंय। वितरण यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असून गॅस एजन्सींमध्ये कोणताही तुटवडा नाही। जनतेच्या सोयीसाठी 15,800 टन व्यावसायिक LPGचा अतिरिक्त साठाही वितरित करण्यात आलाय। सरकारने नागरिकांना शांत राहण्याचं आणि कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देण्याचं स्पष्ट आवाहन केलंय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इजिप्तची। इराण आणि अमेरिका यांच्यात करार घडवून आणण्यात मध्य पूर्वेतील अग्रगण्य मध्यस्थ मानल्या जाणाऱ्या इजिप्तने या प्रक्रियेत प्रवेश केलाय। इजिप्तने शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी आखाती देशांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केलेत। या संदर्भात इजिप्तने कतार आणि तुर्कीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मध्यस्थीचे नेतृत्व तुर्की करतंय, परंतु सध्या इजिप्तची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते। इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी शांतता करार घडवून आणण्यात सक्रियपणे सहभागी असून कराराच्या अटींवर सातत्याने चर्चा करतायत। अल सिसींच्या या प्रयत्नांचा उद्देश मध्य पूर्वेतील युद्ध टाळणं हा आहे, कारण इराणने जाहीर केलंय की जर त्यांच्या तेल आणि ऊर्जा सुविधांवर हल्ला झाला तर ते संपूर्ण मध्य पूर्वेला युद्धात ढकलतील। इराणने करारासाठी 6 अटी ठेवल्या आहेत। यापैकी प्रमुख अट म्हणजे भविष्यात तेहरानवर कधीही हल्ला होणार नाही याची हमी। याशिवाय इराणने अमेरिकेकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। युद्धातील नुकसानीची भरपाई आपल्याला मिळावी असा इराणचा दावा आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे केंद्र सरकारच्या नव्या विधेयकाची। केंद्र सरकारच्या महिला आरक्षणासंदर्भातील नव्या उपक्रमामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सरकार एका नवीन विधेयकावर काम करतंय। त्या अंतर्गत लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 543 वरून 816 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावित रचनेत महिलांसाठी अंदाजे 273 जागा राखीव ठेवल्या जाणार असल्याचं म्हटलं जातंय। 2011च्या जनगणनेवर आधारित ही नवीन प्रणाली लागू करण्याची योजना आखली जाते। असं वृत्त आहे की व्यापक एकमत घडवण्यासाठी सरकारने या विषयावर विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठकाही घेतल्या आहेत। या प्रस्तावावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महिला आरक्षण कायदा संसदेने आधीच मंजूर केलाय, परंतु त्याची अंमलबजावणी नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर अवलंबून होती। हा सरकारी उपक्रम आता ती प्रक्रिया पुढे नेण्याची एक रणनीती म्हणून पाहिला जातोय। लोकसभेच्या जागांचा संभाव्य विस्तार केवळ महिलांच्या प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नाही,
त्याचा राजकीय संतुलन आणि संसदीय रचनेवरही परिणाम होऊ शकतो. पॉडकास्टची चौथी बातमी आहे महाराष्ट्रातील मच्छीमारांची. मध्य पूर्वेतील युद्धामुळे आधीच वाढलेल्या खर्चात आता डिझेलच्या दरवाढीमुळे मच्छीमारांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. देशभरातील मच्छीमार संघटनांना पुरवल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 23 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक खोल समुद्रातील सफरीमागे सुमारे 42,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येतोय. युद्धामुळे मासेमारीची जाळी, शिसं आणि इतर साहित्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. आता डिझेलच्या दरवाढीमुळे मच्छीमारांची आर्थिक अडचण आणखी वाढली आहे. एका बोटीला एका फेरीसाठी अंदाजे 2,000 ते 3,000 लिटर डिझेल लागतं. वाढलेल्या किमतींमुळे पूर्वी सुमारे 90 रुपये असलेला प्रति लिटरचा दर आता 114 रुपयांवर पोहोचलाय. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अर्जेंटिनाची. जेव्हा आखाती देशांकडून होणाऱ्या तेल आणि वायूच्या नियमित पुरवठ्याला धोका निर्माण होतो, तेव्हा भारतासारख्या प्रमुख ग्राहकासाठी नवीन पर्याय शोधणं अत्यावश्यक ठरतं. या जागतिक संकटाच्या काळात भारताला एक नवीन आणि मजबूत ऊर्जा भागीदार मिळालाय, तो म्हणजे अर्जेंटिना. या दक्षिण अमेरिकन देशाने भारताला होणारा LPGचा पुरवठा लक्षणीयरित्या वाढवलाय, जेणेकरून सामान्य भारतीय ग्राहकांना गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. अर्जेंटिनाने केवळ 2026च्या पहिल्या 3 महिन्यातच भारताला 50,000 टन LPG पाठवलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील होण्यासाठी पाकिस्तान सुपर लीग सोडून गेलेल्या खेळाडूंमुळे PSL संघ खूप नाराज आहेत. म्हणूनच त्यांनी असं पाऊल उचललेल्या खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रावळपिंडी पिंडिक्सचे मालक एहसान ताहिर यांनी PCBकडे आपला संघ सोडून गेलेल्या दासून शनाका आणि ब्लेसिंग मुझारबानी यांच्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. एहसान ताहिर यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानची प्रतिष्ठा डागाळणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली पाहिजे. या खेळाडूंवर PSLला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. मोहसिन नक्वी यांनीही PSL सोडून गेलेल्या खेळाडूंवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रॅपर आणि गायक बादशहाच्या गाण्याची. पंजाबी रॅपर आणि गायक बादशहाचं टटिरी हे गाणं सध्या वादात सापडलंय. अनेक लोकांनी गाण्याचे अश्लील बोल आणि दृश्यांवर, विशेषतः त्यातील महिला आणि अल्पवयीन मुलांच्या चित्रणावर टीका केली आहे. वाढत्या विरोधानंतर बादशहाने माफी मागितली असून आता सर्व प्लॅटफॉर्मवरून हे गाणं काढून टाकलंय. आतापर्यंत 857 लिंक्स हटवण्यात आले आहेत, ज्यात 154 YouTube व्हिडिओ आणि 703 Instagram रील्सचा समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना गाण्याच्या सर्व आवृत्त्या, पुन्हा अपलोड केलेले व्हिडिओ आणि लहान क्लिप्स काढून टाकण्याचे निर्देश देणारी नोटीस पाठवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.